नमस्कार, स्वागत है आपका SRTV न्यूज नेटवर्क में। मैं हूं आपके साथ शालिनी। आइए बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर। बज गया बिगुल, बिछ गई चुनावी बिसात, किसका बजेगा डंका और किसकी होगी मार सत्ता के। काय वाटतं की प्रभाग क्रमांक 25 मध्ये कोणतं नगरसेवक हे झाला पाहिजे, काय आपली इच्छा मला आहे? असं वाटते आमच्या या दीपकवाडी भस्मे भाऊनी आमचे पुष्कळ कामं केलेले आहे। आमच्याकडे लाईट नव्हते, नळ नव्हते, रोड नव्हते, सर्वच त्यांनी केले। आणि आता त्या दिवशी एक मुलगी पण आली होती सर्वे करायला। आम्ही बसलो होतो सर्व, तिने मला विचारलं की तुम्हाला कोणाला निवडून द्यायचं आहे, म्हणजे दीपक भाऊला तिकीट द्यायची आहे की नाही। आम्ही म्हटलं नाही, सर्वांनाच तोंडातून निघालं की नाही, दीपक भाऊलाच द्यायची तिकीट आणि त्यांनाच आम्हाला निवडून द्यायचं आहे। ताई, तुम्ही हे सांगा, आपला प्रभाग क्रमांक 25 मधून कोणता आपला नगरसेवक आपल्या गावात आहे? बहुत पाहिजे, कारण त्यांनी आमची समस्या पुष्कळ आमची दिली। आणि जर आलो तर आमच्या घरातच नाही, आम्हाला जायला रस्ता नव्हता, पाण्याची सुविधा नव्हती, ती पण आम्ही नव्हती, रस्ता पण सगळी सुविधा आम्ही पण नाही, आम्हाला पण माहिती की पाण्याची आणि आमच्या सुरक्षा आहे। ताई, आपल्याला काय वाटतं कोणती सुविधा मिळाली तर प्रभाग क्रमांक 25? काहीच नव्हतं, ते 15 वर्षे आधीपासून काहीच नव्हतं। पण आम्ही इथे येऊन थोडं दीपक भाऊला म्हटलं की बा आमची जी समस्या आहे त्यांनी आमची पूर्ण समस्या सॉल्व केली। आता जे काही आहे ते दीपक भाऊ आपली डिमांड आहे की दीपक भाऊला तिकीट मिळाली तिकीट मिळाली पाहिजे। थँक्यू। हे फुटेज नाही यावेळी आपल्यासोबत आहे दीपक भाऊ वाडी भस्मे। आपण प्रभाग क्रमांक 25 म्हणून आपण उमेदवारी दाखल केलेली आहे भारतीय जनता पार्टी पक्षातर्फे, संबंधित उमेदवार आहात। दीपक भाऊ, आम्हाला तुम्ही हे सांगा की मतलब आपल्या या क्षेत्रामध्ये, आपल्या या प्रभागामध्ये कोणकोणती नागरी समस्या आहे आणि त्या समस्याला तुम्ही तोडगा देण्यासाठी काय काय तुमचे जनसंपर्क सुरू आहे त्याबद्दल सांगा। सर्वप्रथम मी नमस्कार करतो। प्रभाग 25च्या जनतेचे मी सर्वात प्रथम आभार मानतो का त्यांनी मला 2017ला मोठ्या संख्येने निवडून दिलं, त्यामुळे मी प्रभाग 25च्या जनतेचे मनापासून आभार मानतो। मी ज्या दिवशी प्रभाग 25मध्ये निवडून आलो 2017ला, त्यानंतर या प्रभागामध्ये विविध समस्या होत्या आणि त्या समस्या कशा सोडवल्या जाईल यासाठी माझे प्रयत्न होते। मी आमचे शीर्ष नेतृत्व माननीय फडणवीस साहेब, माननीय गडकरी साहेब, पूर्व नागपूरचे लोकप्रिय आमदार कृष्णाजी खोपडे साहेब यांच्या माध्यमातून या प्रभागात जास्तीत जास्त फंड आणून या प्रभागातला विकास करण्याचा पूर्ण मानस होता आणि 100%च्या जवळपास आज विकास या प्रभाग 25मध्ये पोहोचलेला आहे। या प्रभागात टँकरची खूप मोठी समस्या होती, ती आपण झिरोवर आणलेली आहे। टँकर खूप मोठ्या प्रमाणात या क्षेत्रात येत होते आणि या प्रभागात टँकरची समस्या होती, ती आपण या झिरोवर आणलेली आहे। त्यानंतर या प्रभागात रस्ते बरोबर नव्हते, सांडपाण्याची व्यवस्था नव्हती, ते सुद्धा आपण या विकास कामामध्ये आपण या प्रभागात करून घेतलेली आहे। या प्रभागात महानगरपालिकेचे दवाखाने नव्हते, ते दवाखाने एकच पुराणा दवाखाना होता। या ठिकाणी आपण या प्रभागात 3 दवाखाने महानगरपालिकेचे, एक श्यामनगरला राम मंदिर इथे उभं केलं, त्याच्यानंतर पुनापूर गाव इथे एक महानगरपालिकेचे दवाखाना उभा केला, चौथा आता दुर्गानगर या ठिकाणी काम सुरू आहे। त्याच्यानंतर कुठल्याही किरकोळ झगडे असले या काही विषय असला तर पाडीतल्या नागरिकांना कळमना पोलीस स्टेशनमध्ये जाण्याची त्यावेळेस खूप लांब पडत होतं। मी माननीय आमदार साहेबांच्या माध्यमातून विशेष प्रयत्न करून या पाडी क्षेत्रामध्ये नवीन पोलीस स्टेशनसाठी मागणी केली आणि या प्रभागात नवीन पोलीस स्टेशनसुद्धा माननीय आमदार साहेबांच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी पाडी पोलीस स्टेशनसुद्धा आम्ही आणलं आणि फायर स्टेशनसुद्धा या ठिकाणी सुरू केलं आणि स्किल डेव्हलपमेंटसुद्धा, असे अनेक विविध विकास कामं या ठिकाणी आम्ही करण्यात आले आणि नागरिकांच्या ज्या ज्या अडचणी होत्या त्या सोडवण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला। ज्या काही समस्या उरलेल्या आहे आणि पक्षानं जर मला संधी दिली तर 100% व या प्रभागातील नागरिकांनी जर मला संधी दिली तर उर्वरित जे काही कामं आहेत ते पूर्णपणे सोडवण्याचा माझा मानस आहे, माझा पूर्णपणे प्रयत्न आहे।
विरोधी पक्ष असे आरोप लावत आहे की आपल्या जे भागात अतिक्रमणच्या विळखा आहे, सौंदर्यीकरण काहीच नाही, ग्रीन जिम नाही आहे, नगरसेवक उपलब्ध नसतो, फोन केल्यानंतर फोनला टाळतो, असे लोक आरोप करतात आणि विरोधी पक्ष पण म्हणतात की विकास कुठेतरी रखडलेला आहे. आपण त्यावर काय भाष्य करणार? आपण मागील चॅनलच्या माध्यमातून सर्वेसुद्धा केला आणि आपल्याला सर्वेमध्ये जनतेची पण सर्व राय भेटली आहे आणि जनतेचे असं म्हणणं आहे की आमच्या क्षेत्रात ज्यांनी विकास केला आम्ही त्यांच्यासोबत आहोत, म्हणून यांच्यावाले यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे, कारण की जनता काम करण्यावाल्यासोबत आहे आणि जनता जो विकास करते त्याला विसरत नाही. त्याच्यामुळंच आज ग्रामीणच्यासुद्धा आपण रिझल्ट बघितलं असेल, जनतेनं निवडून भारतीय जनता पार्टीला दिलं आणि ते दिलं आहे तर ते म्हणजे या क्षेत्रामध्ये विकास सुरू आहे त्या माध्यमातून दिलेला आहे. आपले CM साहेब असो की आपले इथले जे आमदार आहे कृष्णा भाऊ असे, त्यांनी बरेचशा निधी इथे लावलेला आहे. म्हटलं एक विकास जे झाला आहे, संतुलित विकास झालेला आहे, आणखीन विकासाची गरज आहे इथे. आणखी आमच्या मीडिया सर्वेमध्ये लोकांची अशी डिमांड आहे की जे आता आपला पूर्व नगरसेवक जे आहे वाडी भोसले साहेब यांना पूर्ण संधी मिळाली पाहिजे, अशी लोकांची डिमांड आहे. त्यावर आपण काय बोलणार? लोकांची यासाठी डिमांड आहे कारण की लोकांना माहीत आहे नगरसेवक कसा असला पाहिजे, नगरसेवकाकडून का अपेक्षा असते जनतेला, एक मूलभूत सुविधा आपल्या नगरसेवकांना आपल्या परिसरात पोहोचवली पाहिजे. त्याच्यामुळं जनतेला असं वाटते का हा नगरसेवक दीपक वाडी भोसले जे तुम्ही सांगितलं आता नाव का, कारण हे आहे त्याच्यात का लोकांना माहीत आहे का हा व्यक्ती घुमणारा व्यक्ती आहे, हा व्यक्ती काम करणारा व्यक्ती आहे, यांना केव्हाही फोन केलं तर हा बिलकुल कॉल उचलणारा व्यक्ती आहे आणि कधी पण अगर कुठलाही मिस कॉल राहिला तर रिटर्न कॉल करतात आणि आपल्या नागरिकांच्या समस्या सोडवण्याच्या पूर्णपणे मी पण काम करतो आणि जनतेला पण या गोष्टी माहीत आहे प्रभाग 25च्या का दीपक वाडी भोसले हा काम करणारा व्यक्ती आहे. अजून एक मी गोष्ट सांगतो तुम्हाला का या पाडी क्षेत्र हा पुराणा गावठाण आहे आणि या ठिकाणी 50 वर्षापासून त्यांच्याकडे मालकीचा कुठलाही कागद नव्हता, पण माननीय आमदार साहेबाच्या माध्यमातून, माननीय बावनकुळे साहेबाच्या माध्यमातून, गडकरी साहेबांनी, फडणवीस साहेबाच्या माध्यमातून या ठिकाणी 50 वर्षांमध्ये जे लोकांना मालकी हक्क नव्हता ते रजिस्टर करून या पाडी क्षेत्रामध्ये रजिस्टर करून दिल्या आणि त्यांची पण खूप इच्छा आहे का काम करणारा व्यक्ती या ठिकाणी निवडून आला पाहिजे आणि एकच अशी पार्टी आहे भारतीय जनता पार्टी का ते जनतेचा विकास करणारी पार्टी आहे, म्हणून त्यांना निवडून देऊ अशी लोकांची पण इच्छा आहे. या प्रभागातून आपण ही बघितलेली की आपल्या पक्षातर्फे अनेक दावेदार पुढे येत आहेत. त्यांना असं वाटतं की आम्हाला तिकीट मिळाली पाहिजे, परंतु येथील जे नागरिक आहेत त्यांना असं वाटतं की एक युवा चेहरा पाहिजे जे 24/7 ॲक्टिव्ह असतो. तर आपल्याला असं वाटतं की पक्षाने आपल्याला संधी मिळणार, आणखी जे आपले रखडलेले कामं आहे आपण ते करणार असं आपल्याला वाटतं का याबद्दल? पक्ष म्हणून कार्यकर्त्याची सर्वांचीच इच्छा असते आणि कार्यकर्त्यांनी मागणीचा त्यांचा अधिकारसुद्धा असते. पक्षश्रेष्ठी निर्णय घेणार, पक्षश्रेष्ठीला जे काही योग्य वाटेल त्या पद्धतीने निर्णय घेऊन इथं तिकीट वाटप होणार आणि तिकीट वाटप झाल्यानंतर जे रखडलेले कामं आहे ते पूर्णपणे पुन्हा जागेवर येईल आणि पुन्हा कामं इथं मोठ्या गतीने काम सुरू करण्यात येईल. हीच आपल्या माध्यमातून मी प्रभाग 25च्या जनतेला आश्वासन देतो की रखडलेले काम कुठले थांबणार नाही आणि पुन्हा प्रभाग 25 हा तेच गतीनं काम करत हाच तुमच्या माध्यमातून मी आज संदेश देणार जनतेला. भाजपातर्फे आपण हे बघितलेलं आहे की एक निष्ठावंत नेता म्हणून आपली ओळख आहे, लोकांचे विश्वास आपल्या पाठीशी आहे आणि पार्टीतर्फे आपल्याला संधी मिळणार कारण जनआशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. येथील जे नागरिक बंधू आहेत त्यांना आपण काय एक मेसेज देऊ इच्छितो? मी प्रभाग 25च्या जनतेचं मी अगोदरच म्हटलं मनापासून मी त्यांचे धन्यवाद करतो. त्यांनी 2017ला पण मला निवडून दिलं आणि आज मी माझ्या पाठीशी खंबीरपणे ते उभे आहे, कारण की ते जेव्हा पण कोणी लोक जातात तर त्यांना सरळ सांगते की आपलं इथलं काम आमचे नगरसेवक दीपक वाडी भोसले आमचे आमदार साहेब आहेत त्यांनी केलेलं आहे. त्याच्यामुळं साहजिकच आहे जनतेच्या मनापासून आम्ही धन्यवादच करणार का ती काम करणाऱ्यासोबत जनता आहे. ते हे होते दीपक भाऊ वाडी भोसले, एक दमदार नेतृत्व आहे, आपण एक लोकप्रिय नेते आहे प्रभाग क्रमांक 25मधून आणि आपल्याला तिकीट मिळणार असं आम्हाला निश्चितच वाटतेच आणि आपण जे कामाचं जे आलेख केलेलं आहे त्या अनुसार कामं पण झालेले, आमचे पण सर्वे झालेलं आहे आणि आपण आपला वेळ आमच्या चॅनलला दिला आणि पूर्ण सर्व माहिती आम्हाला दिली त्याबद्दल भाऊ आपलं धन्यवाद. नमस्कार.